आणि सलामीचं गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होतोय. दिनेश सलामीचं षटक टाकण्यासाठी आलेले आहेत. यानंतर जय बजरंग कारिवली या संघाने तयार राहायचं आहे. विजय केने स्ट्राईकला असतील आणि नॉन स्ट्राईकला लक्ष्मण. अशी सलामीची जोडी जयवंतमान भावाली संघाची. मागच्या सामन्यामध्ये 52 धावांचं लक्ष दिलं होतं ठाकूरपाडा संघाने आणि ते सहज पार केलं होतं भावाले संघाने. अतिशय चांगली फलंदाजी विजय केने शिवाजी केने या बंधूंनी केली. दिनेश पहिला चेंडू घेऊन विजय केने यांच्यासाठी. सुरेख असा फटका सजवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी इथे अकाउंट ओपन करताना भवाली संघ. चांगली रनिंग बिटवीन द विकेट लक्ष्मण आणि विजय दोन्ही फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा दिनेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. विजय केने फुलटॉस चेंडू होता. स्वंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण. शॉर्ट फाईन लेगला 1 धाव. 1 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 3. पुन्हा एकदा दिनेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लक्ष्मण सुरेख असा चेंडू जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. या निर्धाव चेंडू. 3 चेंडूचा सामना झालेला आहे. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी राहिली होती आहे ती दिनेशाची. यावेळेस सुरेख असा फटका सजवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रशांत आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 5. धावफलकावर आलेले आहेत. दिनेश पुन्हा एकदा तयार. यावेळी ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रनिंग बघा विजय केने यांची. धावसंख्या होती ती 7. काय रनिंग बिटवीन द विकेट विजय केने. या वयात सुद्धा एवढी चांगली रनिंग त्यांची. धावसंख्या होती ती 7. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. सुरेख असा फटका सजवलाय. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःला तिथे झोकून दिलं होतं. इथे मात्र फलंदाज लक्ष्मण होईल धावबाद. पहिला फलंदाज बाद होतोय जयवंतमान भावाले संघाचा. धावसंख्या आहे ती 8 आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 1 बाद 8 अशी धावसंख्या झालेल्या आहेत त्या जयवंतमान भावाले संघाच्या. नवीन फलंदाज येतोय. सोपन. डावखुरा फलंदाज आहे सोपन. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. एक बाजू टिकून ठेवली होती सोपन यांनी. सोपन आलेला आहे आणि बघायचं आहे की कुठला गोलंदाज दुसरी गोलंदाजी करणार आहे. कारण परेश महाजन आज संघामध्ये नाही आहे. प्रशांत म्हात्रे दिसत नाही आहेत. हे 2 प्रमुख गोलंदाज आज संघामध्ये नाही आहेत. त्यामुळे नक्की ते इथे कोणाला गोलंदाजी द्यायची तर मोठा प्रश्न पडला असेल देवेंद्र मुकादम यांना. आणि स्वतः गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत दुसऱ्या षटकामध्ये.
पहिल्या षटकामध्ये 8 धावा आलेल्या आहेत. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये किती धावा मारण्यात यश येतो तो विजय केने याला. मागच्या सामन्यामध्ये चांगल्या धावा बनवल्या होत्या विजय केने यांनी. नॉन स्ट्राईकला सोपान केने आणि स्ट्राईकला विजय केने आणि गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार देवेंद्र मुकादम. सोपान गुलवी नॉन स्ट्राईकला आहेत. डावखुरे फलंदाज देवेंद्र मुकादम कर्णधार आहेत संघाचे आणि दुसरे षटक टाकण्यासाठी सज्ज झालेले आहेत. सुरेख असा फटका ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 9. अजून एकही मोठा फटका आलेला नाहीये भावाली संघाच्या फलंदाजांच्या बॅटीतून. पाहूया सोपान गुलवी चांगला फलंदाज आहे. डावखुरा फलंदाज आहे. सुरेख असा फटका इथे सजवला आहे. चेंडू जाईल एका टप्प्याने सीमारेषेबाहेर. चौकार. आणि मी म्हटलं होते की एकही चौकार किंवा षटकार आला नव्हता. मात्र पहिल्याच चेंडूवर चौकारानं खातं खोलताना सोपान गुलवी या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 13. 13 धावा धावकर लागल्या गेल्या आहेत. पहिला चौकार आलेला आहे या इनिंगचा. देवेंद्र मुकादम आज बरेचसे मुख्य खेळाडू त्यांचे नाही आहेत. मला वाटते राजन पाटील सुद्धा दिसत नाही आहेत. आज यतीन मुकादम याला खेळण्याची संधी मिळालेली आहे. बऱ्याच दिवसांनी त्यांना मी ग्राउंडवर बघतो. फार वेळा कमी संधी मिळते त्यांना खेळण्याची, परंतु आज संधी आहे यतीनकडे. देवेंद्र मुकादम पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज सोपान गुलवी. फुलटॉस चेंडू आहे. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. चांगले क्षेत्ररक्षण यतीन मुकादम याच्याकडून झालेलं आहे. फक्त एक धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या आहे ती 14. पुन्हा एकदा देवेंद्र मुकादम पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. समोर फलंदाज विजय केने. विजय केने 4 धावा काढून नाबाद आहे. यावेळेस अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सोपान गुलवी धावबाद. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण झालं होतं लॉंग ऑफला आणि सोपान एक चांगला फलंदाज तिथे बाद झालेला आहे धावबादच्या स्वरूपात. दुसरा फलंदाज बाद होतोय जय हनुमान भावाली या संघाचा. नवीन फलंदाज शिवाजी केने. मागच्या सामन्यामध्ये महत्त्वाच्या क्षणी एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. नॉन स्ट्राईकला शिवाजी केने आणि स्ट्राईकला विजय केने. हे दोन बंधूंची जोडी सध्या मैदानात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातला. धावसंख्या आहे ती 15. देवेंद्र मुकादम पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होत आहे. समोर विजय केने. विजय केने अजून मोठा फटका विजय केनेच्या बॅटमधून आलेला नाही आहे. 5 धावा काढलेल्या आहेत. 3 सिंगल 1 डबल 4 चेंडूंचा सामना केलेला आहे. मनाला साजेशी अशी खेळी अजून झालेली नाही आहे या मॅचमध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर आहे. खाली क्षेत्रातून चेंडू जातोय. चौकार.
अतिशय सुरेख असा स्विचिटचा फटका विजय केने यांनी मारलेला आहे, कारण सरळ बॅटने त्यांना मोठा फटका इथे मारायला संधी मिळत नव्हती. स्विच हिटचा वापर केला, कनेक्शन प्रॉपर झालं आणि एक चौकार आलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते ते 19. म्हणजे विजय केने म्हणजे एक परिपूर्ण पॅकेज आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, ऑलराऊंडर पर्सनॅलिटी आहे विजय केने. यावेळेस पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न केला होता, निर्धाव चेंडू येतोय आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 19 धावा आलेल्या आहेत आणि 2 फलंदाज देखील बाद झालेले आहेत. क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी गोलंदाज दीपक मुकादम, यस 10 लोकी, एक उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक चिरोबा कोण संघाचे दीपक मुकादम यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. आज रेग्युलर जे गोलंदाजी करतात ते नाही आहेत, म्हणून आज काम चालू गोलंदाज म्हणून दीपक मुकादम. पाहूया, संधी आहे, संधीचं सोनं करण्याची एक विश्वास दाखवलेला आहे दीपक मुकादम यांच्यावर. समोर फलंदाज, सुरेख असा चेंडू, शिवाजी केने याला चकमा देताना दीपक मुकादम. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात टाकला गेला आहे. पुन्हा एकदा दीपक, शिवाजीसाठी हा चेंडू. चेंडू हवेत आहे, झेल घेण्याचा प्रयत्न करतोय दीपक, झेल मात्र होत नाहीये. झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय शिवाजी केने याला. 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 21. आज जे प्रमुख गोलंदाज आहेत प्रशांत म्हात्रे, त्यानंतर परेश महाजन, दिनेश भोईर, गणेश भोईर, दिनेश भोईर सुद्धा नाही आहेत. राजेंद्र पाटील, रातोके कातील हे सुद्धा दिसत नाहीयेत. म्हणजे प्रमुख गोलंदाज आज अब्सेंट आहेत. दीपक मुकादम पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज शिवाजी केने. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे चेंडूला, सीमारेषेबाहेर षटकार. फुलटॉस चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलताना इथे शिवाजी केने. सहा धावांनी संघाच्या धावसंख्या होते ते 27. शिवाजी केने चांगली फलंदाजी, मागच्या सामन्यात सुद्धा मोक्याच्या क्षणी त्यांनी षटकार मारला होता. पुन्हा एकदा दीपक मुकादम शिवाजीसाठी फुलटॉस चेंडू. यावेळेस यष्ट्या उडवलेल्या आहेत आणि आनंद बघा, सेलिब्रेशन बघा दीपक मुकादम यांचं. नवीन फलंदाज श्रीकांत मैदानाचा ताबा घेत आहेत. फुलटॉस चेंडू होता, यावेळी सुद्धा शिवाजी केने याला त्रिफलाचीत झाले. पहिली सफलता मिळते दीपक मुकादम याच्यासाठी. धावसंख्या येते 27. 3 बाद 27 धावा झालेल्या आहेत. नॉन स्ट्राईकला विजय केने, अजून विजय केने एका बाजूने किल्ला लढवत आहेत. नवीन फलंदाज श्रीकांत आलेला आहे. अजूनही 2 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. दीपक मुकादम एक विकेट घेतल्यानंतर नक्कीच आत्मविश्वास ते दुणावला असेल. श्रीकांत स्ट्राईकला असेल. श्रीकांत नवीन फलंदाज. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू
आई गोलंदाजी राहिली आहे दीपक मुकादम याची. आत्तापर्यंत फक्त 8 धावा खर्च केल्यात. एक महत्त्वाचा विकेट घेतलेला आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला. फुलटच चेंडू, पुन्हा एकदा दांडी गोल. आनंद बघा, सेलिब्रेशन बघा दीपक मुकादम याचं. नेहमी फील्डमध्ये हसत असतात. त्यांची सेलिब्रेशनची पद्धत सुद्धा काहीशी अनोखी असते आणि नेहमी एक मजेचं वातावरण निर्माण करत असताना फील्डमध्ये उत्साह वाढवत असतात खेळाडूंचा. आणि तिसरे षटक इथे संपलेले आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा. 2 फलंदाजांना इथे बाद केलेले आहे दीपक मुकादम यांनी. आता शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन कुठला गोलंदाज येणार आहे. नवीन फलंदाज सोमनाथ भालेकर मैदानाचा ताबा घेताना आणि गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. राजेश क्रमांक 4चे षटक अंतिम षटक घेऊन राजेश आले. 27 धावा झालेल्या आहेत. विजय केने अजून ग्राउंडवर आहे नॉन स्ट्राईकला. सोमनाथ भालेकर शेवटचा आणि अंतिम षटक. पाहूया षटकामध्ये किती धावा निघतात. विजय केने एक चांगला फलंदाज. पहिला चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू, लो फुलटॉस चेंडूच्या हाताळणी केलं. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय प्रशांत याच्याकडून. 2 धावा मात्र वाचू शकत नाही. 2 धावांशी संघाची धावसंख्या होते 29. राजेश पुन्हा एकदा विजय केने यांच्यासाठी सुरेख असा चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. दीपक मुकादमने फक्त 8 धावा खर्च केल्या. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय दीपक मुकादम. चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. धावसंख्या येते 30. नवीन फलंदाज सोमनाथ भालेकर डावखुरा फलंदाज. आणि षटकारांचा बादशाह आहे. बघूया किती षटकार. 3 चेंडू बाकी आहेत. किती षटकार सोमनाथ भाऊ यांच्या बॅटमधून निघतात. राजेश पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. सर्व क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केलेले आहेत सोमनाथसाठी. राजेश सुरेख असा फटका सजवलाय. अतिशय सुरेख असा फटका. 1 धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 31 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थित चांगली गोलंदाजी झालेली आहे चेरोबा कोण संघाची. म्हणजे अजून 4 गोलंदाज त्यांच्यावर रेडी आहेत. ते 4 मुख्य गोलंदाज सोडले तर अजूनही 4 गोलंदाज आहेत. सुरेख असा ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. देवेंद्र मुकादम 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. 2 धावांशी संघाची धावसंख्या 33. शेवटचा चेंडू. पाहूया चेंडूवर मोठा फटका येतोय का. या इनिंगमध्ये फक्त 1 षटकार आलेला आहे आणि 2 चौकार आलेले आहेत. म्हणजे गोलंदाजी केवढी चांगली जगली बघा. मागच्या सामन्यामध्ये 51 धावांचं लक्ष सहज पार केलं होतं. यावेळेस मात्र मोठा फटका. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार.
4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये 39 धावा झालेल्या आहेत आणि 40 धावांचं लक्ष असेल ते चेरोबा कोण संघासमोर. 5 चेंडू अतिशय चांगले टाकले होते. शेवटच्या चेंडूवर षटकार आलेला आहे. चार षटकामध्ये 39 धावा बनल्यात. 40 धावांचं लक्ष असेल चेरोबा कोण संघासमोर. आणि आज बरेचसे 4-5 खेळाडू जे मुख्य खेळाडू आहेत ते नाही आहेत. त्यांच्या अनुपस्थित कशा प्रकारची फलंदाजी होते ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं जाईल. आणि जेव्हा प्रत्यक्ष मॅचला सुरुवात होईल तेव्हा तुम्ही आवाज ऐकाल. व्हॉइस ऑफ मानकोली गावचा एक गोड आवाज. कालीराम केने सर. यानंतर सामना असेल. या सामन्यातून विजयी संघ विपक्ष जय बजरंग कारिवली. आणि या सामन्यातून आजच्या दिवसांतून जो संघ निघणार आहे तो थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. तर आमच्या दोन्ही अंपायर मैदानाचा ताबा घेत आहेत. 40 धावांचं लक्ष आहे चेरोबा कोण संघासमोर. आणि प्रमुख फलंदाज आज संघात नाही आहेत. प्रशांत म्हात्रे नाही आहे, परेश महाजन नाही आहे, दिनेश भोईरसुद्धा नाही आहे. बघूया त्यांच्या अनुपस्थित कामगिरी कशी राहते चेरोबा कोण संघाची. आणि ते नक्कीच लाईव्हच्या स्वरूपात ही मॅच बघत असतील. धन्यवाद उमेश पाटील. शरद पाटील आणि आपले सर्व जॉनमान 40+ सारंगावचे खेळाडू आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. टाकी किंग शरद पाटील यांनी सीमारेषेचा ताबा घ्यावा. विजयाचं लक्ष आहे 40 धावांचं चेरोबा 40+ कोण संघाला. आणि सलामी जोडी देवेन मुकादम आणि दीपक मुकादम. नक्कीच आज सर्व सिनियर खेळाडू या संघातून खेळताना पाहायला मिळाले. आमचे साथी समालोचक उमेश मुकादमना वारंवार उल्लेख केला की या संघाचे मुख्य खेळाडू अनुपस्थित आहेत. मात्र तरी देखील या टीमनं आजच्या दिवसातून एक मोठी टीम जयनमान भावाले संघासमोर प्रथम गोलंदाजी करताना 4 बाद 39 वर त्यांना थांबवलेले आहे. बघूया इथे आता त्यांना देखील 40 बनवायचे आहेत. गोलंदाजी चांगली झालेली आहे. आता फलंदाजी देखील तशीच पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल.
विजय केने, जानमान बाबाले संघाचे संघनायक पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर घेऊन आलेत. जानमान बाबाले संघाकडून पहिला चेंडू देवेन मुकादमसाठी अतिशय चांगला लाईन अँड लेनचा चेंडू पाहिलाय. चेंडूला अगदी शॉर्ट मिड विकेट इनफिल्डच्या आतमधून उचललाय. एक सिंगल धाव. आज दीपक मुकादमनं गोलंदाजी केली, षटकार जरूर खाल्ला, मात्र 2 महत्त्वाचे विकेट त्यांनी आपल्या नावी कोरलेले आहेत. क्या बात आहे. पंढरी भोईर नक्कीच अगदी या संघासाठी नवी सीझनला त्यांच्याकडून चांगली जर्सी आपण पाहतोय. पलीवले इंटरप्राइजेसचे सौजन्य प्रोपायटर पंढरी भोईर. इथे बघूया दुसरी धाव दीपक मुकादमने पूर्ण केलेली आहे. 2 मध्ये 3. प्रति ओव्हर 10 धावाचं समीकरण आहे. इथे हा फटका ऑन साइडला खेळलेला आहे. बघूया शॉर्ट मिड विकेटचे क्षेत्ररक्षक, अगदी डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येऊन चेंडूला उचललाय. या चेंडूवर देखील 2 आलेत. धावसंख्या झाली 5. या सामन्यातून जो संघ विजय होईल त्याचा पुढील सामना असेल जय बजरंग कारिवली. आजच्या दिवसातील हा क्वालिफायचा शेवटचा सामना असेल. विजय केने पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचे 3 चेंडू 5 धावा खर्च केलेत. त्यामध्ये दीपक मुकादमचा 4 धावांचा वाटा आहे आणि 1 देवेन मुकादम. हा फटका देखील इनफिल्डच्या आतमध्ये आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला उचललाय. 1 सिंगल. संघाची टोटल 6. धावा 4 चेंडूमध्ये. देवेन मुकादमसाठी अतिशय चांगला चेंडू आपण पाहिलाय. नक्की जिथे 40 वाचवायचे आहेत आणि जर तुम्ही अशा चुका केल्या तर नक्कीच त्याचा फायदा समोरच्या टीम अर्थातच चेरोबा 40+ कोण संघाला होईल. बाईच्या स्वरूपात धाव आलेली आहे. म्हणजे हा डॉट बॉल होता. यष्टीरक्षक मला वाटतं सोपान गुलबी आहेत, त्यांच्याकडून चुकी पाहायला मिळाली. क्या बात आहे. अतिशय चांगला वाईट यॉर्कर चेंडू आपण पाहिला आहे. 1 सिंगल धाव या चेंडूवर आली. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा बनलेत 8. नक्की संघामध्ये मनोज दिसत नाहीये. नक्कीच या संघातून विजय केनेला एक चांगला खेळाडू आपण पाहिला होता. मनोज भोईर, मात्र तो सध्या तरी या संघापासून दूर आहे. चांगला खेळाडू होता. गोलंदाज श्रीकांत आले. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आणि आता उर्वरित 3 ओव्हरमध्ये अजूनही पाहिजेत 32 धावांची गरज आहे. ते पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खेळलेत. बघूया स्वतः गोलंदाज श्रीकांत इनफिल्डच्या आतमधून चेंडूला उचलत आहेत. 2 धावा आलेत.
धावसंख्या 10. दहा धावा 7 चेंडूमध्ये आलेत. अजूनही 17 मध्ये पाहिजे 30. भरपूर शपल क्रॉस, काय लाईन अँड लेंथ आहे. तेच तर्रार चेंडू आला होता, मात्र इष्ट्यांच्या मागे काय चांगला चेंडू पकडलाय इष्टी रक्षकानं. वा, नक्कीच बघा, आपण जे आपल्या क्रीजमधून जर बाहेर जाऊन फटका खेळलात तर आपल्याला त्याच्यावर कुठली धाव दिली जाणार नाहीये. डॉट बॉल असेल. क्या बात है, फिर से एक बार डॉट बॉल. श्रीकांतनं 3 चेंडू फेकलेत. पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर सलग 2 डॉट. वेलकम धीरज पाटील. हा चेंडू ऑन साइडला केलेला आहे. बघूया, एक धाव, दुसरी देखील धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झाली ती 12. अतिशय चांगला फटका. डीप मिड विकेट डिझनला विजय केनेला बीट करून चेंडू चाललाय एका टप्प्यानं सीमा पार. आहे तो चौकार. 16 धावा संघाच्या फलकावर लागलेत. दुसरा ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि फक्त आता एक चेंडू या ओव्हरचा बाकी आहे. 16 धावा लागलेत. अजूनही 24. 13 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. 10 विकेट हातामध्ये आहेत. चेरोबा 40+ कोण. इथे फलंदाज दीपक मुकादम बाद झालेत. पहिली विकेट श्रीकांतच्या खात्यामध्ये. धक्का पहिला लागलाय चेरोबा 40+ कोण संघाला. 16 या धावसंख्येवर. आता 12 मध्ये 24. 1 डझन चेंडू आणि 2 डझन धावा असं सामन्याचं गणित येऊन थांबलेलं आहे. बारा चेंडू आणि 24 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय शिवाजी केने. नक्कीच विजय केने यांचे बंधू. फलंदाज कोण आहेत भाऊ? विनोद भाऊ फलंदाज. भाई महेश, क्या बात आहे. महेश आहेत. भाई आहे नावानी खूप फोकस आणि फेमस आहेत. 12 चेंडू 24चं समीकरण. त्याला कारिवली टीम रेडी हो जाव. खूप आराम केलाय आज. कुंदन पाटील नक्कीच खुश असतील. बघूया अंतिम सामना कुठल्या संघाबरोबर त्यांना खेळावा लागेल. जानमन भावाले की चेरोबा 40+ कोण. जो संघ या सामन्यातून विजेता होईल त्याचा पुढील सामना जय बजरंग कारिवली टीम सोबत आपण पाहणार आहोत. चला सामन्याला लगेच सुरुवात करा. गोलंदाज शिवाजी केने आलेत. हनुमान मंदिराच्या टोकाकडून ओव्हर नंबर 3 चा पहिला चेंडू. देवेन मुकादमनं चेंडूला ऑन साईडला खेळलेला आहे. डीपमध्ये शतरक्षक आहेत विजय केने. चांगली फिल्डिंग. दुसरी धाव अतिशय जलद गतीने पूर्ण केलेली आहे. महेश भाई आणि देवेन मुकादम या जोडीनं. धावसंख्या झाली ती 18. आता 11 मध्ये 22.
11 चेंडू आणि 22 धावांवर सामना येऊन थांबलाय. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. हनुमान 40+ सारंगाव आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 चा आजचा दुसरा दिवस. येथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आहे देवेन मुकादमनं. चांगला चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज शिवाजी केनीच्या माध्यमातून डॉट बॉल. 14 मध्ये आलेत 18 आणि आता 10 मध्ये पाहिजेत 22. 10 चेंडू 22 धावा. चला जरा सामना आपण कंटिन्यू सुरू ठेवा. लाईव्ह स्पर्धा आहे. BTC लाईव्ह. रोहन तरे यांची टेक्निकल टीम. फुलटॉस होता. चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. पंचांचा आलाय. भीमरचा इशारा. या चेंडूवर 2+1 तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. ऑनफिल्ड अंपायरनं हा चेंडू भीमर घोषित केलेला आहे आणि पंचांच्या निर्णयाला फलंदाजाकडून चॅलेंज केलेले आहे. बघूया आमचे तिसरे पंच विजय चव्हाण लारा सर. आणि हा चेंडू भीमर आहे. 2+1 अशा 3 धावा येतील या चेंडूवर. चेरोबा 40+ कोण संघासाठी. धावसंख्या झाली ती 21 धावा. अजूनही 19 धावा पाहिजेत. 10 चेंडू आणि 19. निर्णय आलेले आहे. विजयजी केने तिसऱ्या पंचांनी निर्णय दिले. टीव्ही अंपायर शेवटचा हा निर्णय असेल नक्कीच. पंचांचा निर्णय अंतिम. कारण की आता 10 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. सामना अजूनही दोन्ही संघांच्या अगदी मध्यभागी उभा आहे. कुठल्याही संघाबरोबर अजूनही सामना संपलाय असं कोणीही म्हणू शकत नाहीये. बघूया 10 चेंडू 19. सामन्याला सुरुवात करा आपण. गोलंदाज शिवाजी केने आणि फलंदाज आहेत देवेन मुकादम. बघूया इथून यानंतर चेरोबा 40+ कोण संघ कशा प्रकारे फलंदाजी करेल. 10 मध्ये 19. इथे हा चेंडू ऑन साईडला खेळला आहे. अतिशय चांगला फटका आहे. विजय केने यांचे प्रयत्न इथे असफल ठरलेत. चेंडू चाललाय सीमापार. हा येतोय देवेन मुकादमच्या बॅटमधून चौकार. क्या बात आहे. भीमर आणि या चौकार या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. धावसंख्या झाली ती 25. 9-15. 9 चेंडू 15 धावा. या ज्या 7 धावा आल्यात या 7 धावा नक्कीच कोण संघासाठी खूप लाभदायक आहेत. लक्की आहेत. क्या बात आहे. हा चेंडू देखील तितकाच चांगला खेळलेला आहे. गॅप मोठा आणि नाही धावांचा टोटा. इथे देखील आलाय चौकार. सोपान गुलवी याचे प्रयत्न मात्र इथे आपल्याला फक्त आणि प्रयत्नच पाहायला मिळाले. क्या बात आहे. देवेन मुकादमनं या शिवाजी केनेच्या ओव्हरवर सलग 2 मध्ये 2 चौका ठोकलेत आणि संघाची धावसंख्या घेऊन गेलेले तो 29 वर. आता फक्त 11 धावांची गरज आहे. त्याच्यासाठी चेंडू आहेत 8. 8 मध्ये 11. 8 चेंडू 11 धावा. चेरोबा 40+ कोण की जॉनमन भाबाले या सामन्याचा विजेता कोण. 8 चेंडू 11 आहेत. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज शिवाजी केने चेल ड्रॉप करतायत. इथे 2 पूर्ण केलेत आणि फलंदाज देवेन मुकादम धावचीत बाद झालेत. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रशांत ज्युनियर. प्रशांत म्हात्रे. क्या बात आहे. आज सिनियर प्रशांत म्हात्रे नाहीये मात्र ज्युनियर प्रशांत म्हात्रे टीमला संलग्न आहेत. जॉईन आहेत. एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे
दिनेश भोईर, गणेश भोईर, त्यानंतर पंढरी भोईर, राजेंद्र पाटील आणि परेश महाजन हे खेळाडू आज अनुपस्थित आहेत. मात्र जे आलेत त्यांची कामगिरी उत्तम राहिली. नक्कीच प्रशांत म्हात्रे ज्युनियर, सात चेंडू 9 धावा. शिवाजी केने षटकातील शेवटचा चेंडू. क्या बात आहे, प्रशांत म्हात्रेला हा चेंडू डॉट टाकलाय. वाह, ओव्हर नंबर 3 कंप्लीट झालेले. धावा लागलेत 31. आता 6 चेंडूमध्ये 9ची आवश्यकता आहे. महेश भाई स्ट्राईकवर असतील. चला खेळाडूंना पाणी घेऊन जा. आपण खेळाडू कक्षामधून पाणी घेऊन जायचं आहे. गोलंदाज पप्पू 6 मध्ये 9 असं समीकरण आहे. बघूया 6 चेंडू 9 धावा. पप्पू समोर फलंदाज महेश भाई. पहिला चेंडू चांगला अगदी फटका इथे सजवलाय. स्केअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय डीप, फाईन लेग, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पाचला 5, 35चा आकडा लागलेला आहे. 5 चेंडूमध्ये 5 धावा. बघूया पप्पू. इथे देखील चांगला फटका आपण पाहतोय. अगदी सरळ बॅटनं स्क्रीनच्या दिशेनं हा फटका महेश भाईनं सजवलाय. इथे देखील आले 2 धावा. आता 4 मध्ये 3. 4 चेंडू 3 धावा. क्या बात आहे. नक्कीच इथे गती चांगली होती, मात्र दिशा खराब. वाईट. धावसंख्या झाली ती 38. आता फक्त 2 धावा आणि 4 चेंडू. चार चेंडू 2. सामना चेरोबा 40+ कोण संघाच्या बाजूनी झुकलेला आहे. काल वेले संघाने सामना फिरवला होता. 4 मध्ये 4 धावा होत्या. 6 मध्ये 16 पाहिजे होत्या आणि पहिले 2 चेंडूमध्ये 2 षटकार देखील खाल्ले होते शिवा भोईरनं. मात्र त्यानंतर त्यांनी 4 चेंडूमध्ये 4 धावा डिफेंड केल्या. आणि इथे बघूया 1 धाव आलेले डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे विजयची धाव महेश भाईच्या बॅटमधून आलेले आहेत. अभिनंदन. चेरोबा 40+ कोण